Praise the Lord. I am Amruta Joseph Sikvera. I am so happy to be with you. And now we are going to meditate. Psalm chapter 27 verse 14. स्तोत्रसंहितेचा 27वा अध्याय 14वे वचन आज आपण पाहणार आहोत. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत बाळ, परमेश्वराची प्रतीक्षा कर. हालेलुया. खरंच खूप सुंदर असं प्रॉमिस देवाने आज आपल्याला दिलं आहे. देवाचं वचन आज तुम्हाला काय म्हणत आहे ते ऐका. माझ्या मुला, माझ्या मुली, तू परमेश्वराची प्रतीक्षा कर, हिम्मत बांध, खंबीर हो आणि तू फक्त परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात ते कधी लज्जित होत नाही. जे देवाची वाट पाहतात ते कधी फजित होत नाही आणि त्यांना त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर मिळतंच. लूका शुभवर्तमान याचा 18वा अध्याय 1 ते 8 वचनात आपण पाहतो की त्याने सर्वदा प्रार्थना करावी व थकू नये त्याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला. कोणा एका नगरात एक न्यायाधीश होता. तो देवाचे भय बाळगत नसे व मनुष्याची पर्वा करत नसे. आणि त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याच्याकडे सतत वारंवार येऊन म्हणत असे की माझा न्याय करा, माझा न्याय करा. तरी बराच काळापर्यंत तो ते करेना. पण शेवटी त्याने आपल्या मनास म्हटले, जरी मी देवाचे भय बाळगत नाही, मनुष्याची पर्वा करत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते, म्हणून मी हिचा न्याय करेन, नाहीतर ही रोज येऊन मला अगदी रंजीस आणेल. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाचे जे निवडलेले रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा न्याय तो करणार नाही का? आणि त्याविषयी तो विलंब लावेल का? मी तुम्हाला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करेल. हालेलुया. ह्या वचनावरून आपल्याला काय कळते? सर्वात महत्वाचं म्हणजे वचन सांगते की त्याने सर्वदा प्रार्थना करावी व थकू नये. ह्याविषयी त्यांना एक दाखला दिला. कशाविषयी सांगितला? तर सर्वदा प्रार्थना करावी, विनंती करावी व थकू नये म्हणून. काय करू नये? तर ते थकू नये, नाराज होऊ नये, निराश होऊ नये, तर विश्वासाने देवाला हाक मारतच राहावे, विनंती करतच राहावे, न थकता न दमता देवाची त्यांनी वाट पाहत राहावी. आणि जेव्हा आपण विश्वासाने न थकता न दमता न हारता धीर धरून देवाला हाक मारत राहतो तेव्हा काय होतं? तर तेव्हा खूप अद्भुत कृत्य आपल्या लाईफमध्ये घडतात. आपण पाहतो की तो न्यायाधीश अन्यायी होता. त्याला माणसाची पर्वा नव्हती व देवाचाही भय तो धरत नव्हता. तरी पण ती रोज येऊन त्याला सतत म्हणत असे की माझा न्याय करा. सतत ती येऊन त्याला म्हणत असे की माझा न्याय करा. पण त्याला तिच्याबद्दल काहीच वाटत नव्हते. ती विधवा सतत येऊन त्याच्याजवळ रडत असे. मे बी तिला कुणीतरी त्रास देत असेल, कुणी सतवत असेल, मे बी कुणी तिच्यावर अन्याय केला असेल, म्हणून ती सतत त्याच्याकडे जात असे व माझा न्याय करा असे म्हणत असे. वचन काय सांगते की ती विधवा वारंवार त्याच्याकडे जात असे, नेहमीच त्याच्याकडे जात असे व माझा न्याय करा असे म्हणत असे. त्यामुळे तो अन्यायी न्यायाधीश तिला कंटाळून गेला व तो म्हणाला की मी जरी माणसाची पर्वा करत नाही, देवाचे भय धरत नाही, तरी ही विधवा रोज येऊन मला त्रास देते, म्हणूनच मी हिचा न्याय करेन. मग देवाचं वचन काय सांगतं? तर देवाचे जे निवडलेले रात्रंदिवस त्याला हाक मारतात त्यांचा न्याय तो करणार नाही का? त्याविषयी तो विलंब लावेल का? मी सांगतो, तो न्याय लवकर करेल. पण वचन काय सांगते की न थकता प्रार्थना करा, नाराज न होता प्रार्थना करा, विश्वास ठेवून निराश नाराज न होता प्रार्थना करा. ती विधवा आग्रहाने त्याची प्रार्थना करत राहिली, त्याला हाक मारत राहिली, म्हणून त्या न्यायाधीशाने कंटाळून तिचा न्याय केला आणि तिला उत्तर दिलं. म्हणून आज जरी तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी देवाला खूप दिवसापासून हाक मारत आहात, तर न थकता न दमता, नाराज न होता, विश्वास न डगमगता तुम्ही त्याला हाक मारत राहा. असं म्हणू नका की हे देवा, मी तुला किती दिवस झाला हाक मारत आहे, मी तुला किती दिवस झाला प्रार्थना करत आहे, तू मला केव्हा उत्तर देणार, तू काय प्रार्थनेचंच उत्तर देत नाही, असं देवाला म्हणू नका. तर त्या स्त्रीप्रमाणे वारंवार देवाला हाक मारतच राहा, न थकता न दमता विश्वासाने त्याला हाक मारतच राहा. एक दिवस देवाला तुमची दया येईल, देवाला तुमचा कळवळ येईल आणि एक दिवस देव तुमचा न्याय करेल. तुम्ही गाळलेल्या अश्रूंचे तो उत्तर देईल. म्हणून वचन सांगतं की जे रात्रंदिवस त्याला हाक मारतात त्याचा न्याय तो करणार नाही का? आज तुम्ही खूप दिवसापासून त्याला हाक मारत असाल, तर न थकता न दमता खूप विश्वासाने त्याला हाक मारा. त्याला असं हाक मारा की अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. अहो दाविदाचे पुत्र, तुम्ही माझ्यावर दया करा. रात्रंदिवस खूप विश्वासाने तुम्ही त्याला हाक मारा आणि देवाच्या वचनाप्रमाणे खंबीर व्हा, हिम्मत धरा, घाबरू नका, कचरू नका आणि विश्वास ठेवा की देव तुमचा आज नक्कीच न्याय करेल. कारण देव हा न्यायी आहे, तो विश्वसनीय आहे. म्हणून खूप विश्वासाने तुम्ही आज देवाला हाक मारा आणि देव नक्कीच आज तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. खूप जणांना देवाच्या हे जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. शाल वी प्रे.
हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराच्या. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराच्या. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराच्या. सुंदर असं प्रॉमिस प्रभू ईश्वरपा तू आज आम्हाला दिले उपकार मानते देवपा. हो देव बाप्पा, तुझं वचन सांगते की परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिंमत बांध, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. हो देव बाप्पा, खरंच खूप सुंदर प्रॉमिस देव बाप्पा तू आज आम्हाला दिले उपकार मानते ईश्वराच्या. हो देव बाप्पा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकलंय प्रभू ईश्वरपा, त्या प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर प्रभू ईश्वरपा. आणि हो देव बाप्पा, जे तुझी प्रतीक्षा करत आहे प्रभू ईश्वरपा, धीर धरून खंबीर होऊन देव बाप्पा, हिंमत बांधून जे तुझी प्रतीक्षा करत आहे, तुझ्या दयेची प्रतीक्षा करत आहेत प्रभू ईश्वरपा, त्या प्रत्येकासाठी विनंती करत आहे देव बाप्पा, तू आज त्यांच्याकडे वळून पहा प्रभू ईश्वरपा आणि त्यांना त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दे प्रभू ईश्वरपा. जे तुझी वाट बघत आहे देव बाप्पा, त्यांना त्यांच्या वाट पाहण्याचं उत्तर दे, त्यांना त्यांच्या देव बाप्पा प्रार्थनेचं उत्तर दे देव बाप्पा. दया कर ईश्वराच्या. माझा विश्वास आहे ईश्वराच्या, तू माझी प्रार्थना ऐकलेली. हो देव बाप्पा, आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरपा, जेवढ्या प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरत कर ईश्वर, तुझ्या नावात तू पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरपा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहे देव बाप्पा, तर प्रत्येकासाठी विनंती करत आहे. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे देव बाप्पा आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वरपा. माझा विश्वास आहे ईश्वराच्या, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वर बाप्पा, जेवढ्याने तुझं हे वचन ऐकलंय प्रभू ईश्वरपा, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय, तुझ्या वचनाला क्लेम करत आहे प्रभू ईश्वरपा. हो देव बाप्पा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरपा. त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरेत येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. सर्व आजार, दुखणं, पीडा प्रभू येशूच्या नावात निघून जाऊ दे. सर्व शारीरिक व्याधी नासरेत येशू ख्रिस्ताच्या नावात निघून जाऊ दे. मी आज्ञा करत आहे, मी कमांड करत आहे, येशूच्या नावात कमांड करत आहे. सर्व आजार, दुखणं, व्याधी प्रभू येशूच्या नावात त्यांच्या शरीराला सोडून निघून जाऊ दे. हो देव बाप्पा, माझा विश्वास आहे ईश्वराच्या, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द मायटी नेम ऑफ जीसस. आमेन.